नमस्कार मित्रांनो. जवळचा चष्मा जेव्हा पण तुम्ही खरेदी करता, ते करताना टाळता येण्यासारख्या 2 चुका याच्यावर मी आज सांगणार आहे. फर्स्ट थिंग जवळचा जेव्हा चष्मा असतो त्याच्यामध्ये 2 ऑप्शन्स अवेलेबल असतात. एक तर बायफोकल आणि एक तर प्रोग्रेसिव्ह. सो बायफोकल कधी वापरावा? तर बायफोकल जेव्हा आपल्याला दूरची दृष्टी आणि जवळची दृष्टी पाहायची असेल तेव्हा वापरावा. पण जेव्हा मधलं डिस्टन्स येतो, जेव्हा आपण ड्रायव्हिंग वगैरे करतो, तेव्हा इथे प्रॉब्लेम येतो. तेव्हा आपल्याला एक डीप म्हणजे खड्डा असं जाणवतं. त्यावेळी बायफोकल वापरणं हे चुकीचं आहे. त्याचप्रमाणे प्रोग्रेसिव्ह लेन्समध्ये फायदा असा असतो, की तुम्हाला जो डीप हा बायफोकलमध्ये जो सापडतो, तो इथे सापडत नाही. त्याच्यामुळे तुमची कंटिन्युअस व्हिजन राहते. डिस्टन्स टू नियर आणि मिडल डिस्टन्स ते कव्हर करतं. बट ॲट द सेम टाईम त्याच्या आजूबाजूचा जो एरिया असतो, फील्ड ऑफ व्हिजन असतो, तो थोडा धूसर होतो. सो जर कोणी आरामदायक किंवा रिलेटिव्हली ड्रायव्हिंग वगैरे नसेल, सो बेस्ट ऑप्शन आहे बायफोकल. आणि जर कोणाला ड्रायव्हिंग यंग एज असेल, तर त्याला बेस्ट ऑप्शन आहे प्रोग्रेसिव्ह. सो त्याच्यानुसार तुम्ही हे चष्मे निवडावे. धन्यवाद.